नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. सायलीला वाटतं की अर्जुन तिच्या पाठीमागे आहे, म्हणून ती विचारते, आलात का एवढ्या लवकर? कसे आलात? पण तिच्या मागे अर्जुन नसून राकेश आलेला असतो. राकेश तिच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असतो. सायली मागे फिरते आणि घाबरून जाते. ती विचारते, कोण आहेस तू? आणि जोरात आरडाओरडा करते. राकेश तिच्यावर वार करणार इतक्यात अर्जुन तेथे पोहोचतो आणि लाईट सुरू होतात. त्यानंतर अर्जुन आणि राकेश यांच्यात जोरदार झटापट सुरू होते. अर्जुन त्याच्या चेहऱ्यावरील मास्क काढण्याचा प्रयत्न करतो, पण राकेश तिथून पळून जाण्यात यशस्वी होतो. अर्जुन सायलीला बेडवर बसवतो आणि स्वतः राकेशच्या मागे धावतो. तेवढ्यात सायलीच्या लक्षात येतं की झटापटीदरम्यान राकेशची एक चैन तिच्या हातात आली आहे. अर्जुन बाहेर ओरडत असतो. त्याचा आवाज ऐकून घरातील सगळेच जागे होतात आणि बाहेर येतात. सायलीही खाली येते. अर्जुन सगळ्यांना सांगतो की त्यांच्या खोलीत कोणीतरी घुसलं होतं आणि त्याने सायलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात अश्विन सांगतो की घरातील लाईटचा फ्यूज कोणीतरी काढून ठेवला होता. अर्जुन लगेच पोलिसांना फोन करतो. अश्विन आणि इतर काही जण घराबाहेर त्या माणसाचा शोध घेण्यासाठी जातात. काही वेळातच पोलीस तेथे पोहोचतात. पोलीस सांगतात की ते घराच्या सुरक्षेसाठी 2 कॉन्स्टेबल तैनात करतील. अस्मिता सायलीची विचारपूस करते. कल्पनाही खूप घाबरलेली असते. अस्मिता म्हणते, नशीब अर्जुनने घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यातून नक्की कोण होता ते समजेल. अर्जुन आणि अश्विन पुन्हा घरात येतात. कल्पना विचारते, तो माणूस कोण होता आणि त्याने सायलीवर हल्ला का केला? अर्जुन म्हणतो, माहीत नाही. कदाचित तो चोर असेल. आधी घराची रेकी करून तो आत शिरला असावा. आमच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसल्यामुळे तो तिथे आला असावा. मात्र सायली म्हणते, जर तो चोर असेल तर त्याच्याकडे एवढी महागडी चैन कशी? आणि ती हातातील चैन सगळ्यांना दाखवते. अर्जुन म्हणतो, कदाचित ती त्यानेच चोरलेली असेल. तेवढ्यात अस्मिता म्हणते, ही चैन मी कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते. मात्र कल्पना विषय संपवत म्हणते, सगळ्या चैन सारख्याच दिसतात, पण हे खूप भयंकर आहे. आता सगळे आपापल्या खोलीत जा आणि आराम करा. अर्जुन सायलीला घेऊन वर जातो, तर कल्पना देवीसमोर हात जोडून प्रार्थना करते की अशा संकटांपासून तिच्या कुटुंबाचं रक्षण व्हावं. दुसरीकडे राकेश सुमनवर चिडलेला असतो. तो म्हणतो, मी आल्यापासून बघतोय, तू पप्पांबद्दल एक शब्दही बोलत नाहीस. ते जेलमध्ये गेल्यापासून जणू तू त्यांना विसरूनच गेलीस. सुमन म्हणते, मग काय, त्यांच्या चुका विसरून त्यांचे गोडवे गायचे का? राकेशला हे ऐकून आणखी राग येतो. पण तेवढ्यात प्रतिमा तिथे येते आणि त्याला चांगलंच सुनावते. ती म्हणते, तू तुझ्या आईशी बोलतोयस हे विसरलंस का? तुझ्या आईचा अपमान करण्याचा तुला अधिकार नाही. राकेश मनात विचार करतो की आपला राग नियंत्रणात ठेवायला हवा, नाहीतर सगळ्यांना संशय येईल की आपण बाबांना जाऊन भेटलो होतो. इकडे अर्जुन सायलीची काळजी घेत असतो. तो तिला विचारतो, तू ठीक आहेस ना? तुला कुठे लागलं नाही ना? दोघेही या हल्ल्याबद्दल विचार करू लागतात. अर्जुन म्हणतो, मधुभाऊंवर झालेला हल्ला आणि आज तुझ्यावर झालेला हल्ला, या दोन्ही घटनांचा काहीतरी संबंध असू शकतो. हा केवळ योगायोग नाही. मग सायली त्याला सांगते की तिने मधुभाऊंना तन्वीचा फोटो दाखवला होता आणि विचारलं होतं की तीच तन्वी आहे का? त्यावर मधुभाऊंनी डोळे मिटून होकार दिला होता. हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. तो म्हणतो, म्हणजे मधुभाऊंना तुझं खरं सत्य कळलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला आणि आता तुला सत्य कळल्यावर तुझ्यावर हल्ला झाला. याचा अर्थ कोणीतरी हे सत्य बाहेर येऊ नये म्हणून प्रयत्न करत आहे. सायलीला दहीहंडीच्या दिवशी घरात आलेल्या नागराजची आठवण येते. ती अर्जुनला सांगते की त्यावेळी कोणालाच त्याचं खरं रूप माहिती नव्हतं, त्यामुळे त्याच्यावर कोणी संशय घेतला नाही. अर्जुन म्हणतो, मला खात्री आहे की मधुभाऊंवरचा हल्ला नागराजनेच केला होता. सायली घाबरून जाते. ती म्हणते, हे सगळं किती भयंकर आहे. आता कोणीतरी माझा जीव घेण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र अर्जुन तिला धीर देतो आणि सांगतो की तो दुसऱ्याच दिवशी पोलिसांना सगळी माहिती देणार आहे आणि नागराजलाही जाऊन भेटणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली प्रियाला भेटायला जाण्याची तयारी करत असते. पण तेवढ्यात कल्पना मोठ्याने सगळ्यांना हाका मारते. सगळे हॉलमध्ये येतात आणि दारात प्रियाला पाहून थक्क होतात. सायलीच्या मनात येतं की कदाचित अर्जुनने परवानगी घेऊन प्रियाला इथे बोलावलं असावं. दुसरीकडे अर्जुन जेलमध्ये नागराजला भेटायला गेलेला असतो. तो नागराजची कॉलर पकडून त्याला सुनावतो आणि म्हणतो, तुला अजूनही तुझ्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा मिळालेली नाही. नागराज मात्र सर्व आरोप फेटाळून लावतो. तो म्हणतो की मधुभाऊंवरचा हल्ला त्याने केलेला नाही. इकडे घरी प्रिया आल्यामुळे सगळेच संतापलेले असतात. कल्पना, अस्मिता आणि सायली तिला प्रश्न विचारू लागतात. प्रिया सांगते की ती फक्त 5 मिनिटांसाठी आली आहे. अश्विन म्हणतो, 5 मिनिटं तर सोड, 2 मिनिटं सुद्धा नाही, लगेच इथून निघ. पण प्रियासोबत आलेली वकील सगळ्यांना थांबवते आणि सांगते की प्रियाकडे काही महत्त्वाचं सांगण्यासारखं आहे. अखेर प्रिया एक धक्कादायक खुलासा करते. ती म्हणते, मी इथे माझ्याबद्दल बोलायला आलेली नाही,
मी माझ्या पोटात वाढणाऱ्या सुभेदारांच्या वारसाबद्दल बोलायला आले आहे. हे ऐकून सगळेच स्तब्ध होतात. कल्पना अविश्वासाने विचारते, तू काय म्हणालीस? प्रिया म्हणते, माझ्या पोटात अश्विनचं बाळ वाढत आहे. हे ऐकताच घरात एकच खळबळ उडते. कल्पना म्हणते, हे शक्यच नाही. मात्र प्रिया सांगते की तिने ही गोष्ट आधीच अर्जुन आणि अश्विनला सांगितली होती, पण त्यांनीच ही बातमी घरापर्यंत पोहोचू दिली नाही. हे ऐकून सायलीलाही मोठा धक्का बसतो. ती मनात विचार करते, प्रिया गरोदर आहे हे अर्जुनला आधीपासूनच माहीत होतं. आणि याच धक्कादायक वळणावर आजचा भाग संपतो. तुमचे अंदाज आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा भाग चुकवायचा नसेल तर आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.